त्यांच्या अधिकारात सुद्धा येत नाही. आणि सर ऐका, हे काय म्हणतात आम्हाला एक्झाम वेळेवरती घ्या यासाठी प्रेशर आहे. नाही आहे सर, आमच्यातलं कुठलंही सहकार्याचं नाही. मी स्वतः माझं वय कोणाच्या जीवाला काय व्हायला नाही पाहिजे म्हणून पूर परिस्थितीमुळे एकदा एक्झाम यांनी 1 महिना पुढे ढकलली. यांच्या निवडणुकांचा निकाल लावायचा होता म्हणून यांनी एक्झाम पुढे ढकलली. त्यावेळेस तुम्हाला नाही जाणवलं त्या गोष्टी, पण जर आता आमच्यातल्या सहकार्यांना संधी मिळते तर आम्ही काय यांना विरोध करणार? कारण आम्हाला त्यांना सोबत घेऊन चालायचं. 4 लाख विद्यार्थी हा 20,000 मुलांच्या मागं 20-40,000 मुलं आहेत, त्यांच्या मागं पाठीशी ठामपणे उभे आहेत. तुम्ही हे बघताय, मग त्यांनी आम्हाला सांगावं की तुम्हाला कोण म्हणतंय की आम्हाला वेळेवरती कुणीही नाही आहे. सर, आम्हाला काही फरक पडणार नाही. मी स्वतः माझं वय 27 वर्षे, मला काही फरक पडणार नाही जर माझ्या एखाद्या साथीदाराला जर परीक्षा द्यायची संधी मिळत असेल तर. हॅलो, जय शिवराय. विखे पाटील साहेब, इथं आलो मी पुण्याला. तिथं पण खूप प्रचंड पूर आहे. म्हणजे हे सगळं त्या नदी, त्या उड्डाणपुलाखाली सगळे विद्यार्थी तिथं भिडे पूल प्रचंड. पण जवळपास हां, हे विषय इतका सोपा आहे ना. परवाच्याला बैठक झाली, ती शिष्टमंडळाशी मी बोललो आता CM साहेबासोबत. CM साहेब असं बोलले की तुम्ही लगेच आत्ताच्या आत्ता हा निकाली काढा हे विषय. मला वाटतं आत्ताच्या आत्ता निकाली काढा विषय, असं त्या शिष्टमंडळाला संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं. मला इथं आल्यावर आत्ता माहिती झाली. हा, पण हे कळणं गरजेचं होतं तुम्हाला आत्ताचं. देतो 15 मिनटं वेळ देतो तुम्हाला, पण हे लय महत्त्वाचं होतं आधी की CM साहेब म्हणले आत्ताच्या आत्ता निकाली काढा. बहुतेक अधिकारी काढीनात. एका JRचा विषय 40,000 पोरं तुमच्यामुळं राज्यातले वाचते आणि सगळ्या जाती धर्माचे. माझी विनंती आहे, तुम्ही ते करूनच घ्या. नक्की करतो. एक 15 मिनटं वेळ मागितला त्या. ते आता 2दा मुख्यमंत्र्याला लाईनवर घेतलं होतं त्यांनी, मध्ये मध्ये थांबत होते ना. 15 मिनटं वेळ देऊ. बंद करा मोबाईल गरम ते करून घेता येईल, ते मोठं नाही. ते करून घेता येईल, त्याचा काय मोठा विषय. काय बोलायचं? बाबाकडे विषय आहे गरम लागलं ना. यांना लागत नाही MPSC दुसरं कोणी शोधून घेऊ जवळच. दादा 6 महिन्यापासून आम्ही पाठीमागे लागलो बरं का प्रशासनाच्या. आता मी फुल ताकदीनं प्रयत्न करणार. उठू नका दादा आमच्यासाठी. लय विश्वास आहे बरं का दादा. तुमचं म्हणणं इथंच बसून राहू का? अरे गप गप नाही त्यांची एवढं नको सर्व आपल्या सगळ्यांसाठी आले. असं बसून ठेवलं त्याच्यानंतर ते कोण आमदार रोहित पवारला असंच बसून ठेवलं. ते आमदार कोण शांत बसा, असं काही बोलू नका. भूषण काय नव्हतं औषधचा आमदार काय नव्हतं. आम्ही म्हणलं पवारला असं बसून ठेवलं, लोंडेला असं बसून ठेवलं. एकदा बसलो ना 10 तास बसून. यांना पोरायला थोडे शांत राहते नाही, सांगून देऊ कोण असे झालेत. मग तोवर आणखी 15-20 म्हणजे थोडे शांत राहते. शांत बोलून घ्या तुम्ही. काहीच राहून ते सांगतात
मागं पण पोरं आहेत. हात करायचा दादा, दादा हात करायचा, हात करायचा. दादा हात करायचा. विषय आपण आता सरकारच्या दरबारात मांडला. मी अगोदर सगळं विद्यार्थ्यांचे समजून घेतलंय आणि तुमची सगळी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोन्ही नियोजीला सांगितले. त्यांनी सांगितलं आता आम्ही तिकडे जातो त्यांच्याकडे. आपण आता विखे पाटील साहेबांना सुद्धा सांगितलं. त्यांनी एक 15-20 मिनिटाचा वेळ आपल्याला मागितलाय की आम्ही तिकडचा निरोप देतो. आणि जे तुमच्या मनातलं आहे ते मी तुमच्या या विद्यार्थ्याचं ऐकून बोललो की एकतर जानेवारी डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी तुमची जाहिरात करायला पाहिजे. त्यावेळेस निवडणुका होत्या किंवा अतिवृष्टी होती, सरकारपूर अनेक अडचणी होत्या, म्हणून सरकारनं ते जुलैमध्ये काढलं. म्हणजे 7-8 महिन्याचा गॅपने जी जाहिरात काढली गेली ही सरकारच्या चुकीमुळे याच्यात विद्यार्थ्याची काही चूक नाही. मग आता जर सरकारची चूक आहे तर सरकार दुरुस्त पण करू शकते. सरकार याच्यामध्ये तुम्हाला लिंक ओपन करून देऊ शकतं, तुम्हाला 1 वर्षाची सवलतही देऊ शकतं. आणि JR काढायचा जर विषय असेल तर JR काढायचं माहिती ना अडचण नाही, कारण परवा त्याला कॅबिनेट झाली तिथंच काय आचारसंहिता झाली. याच्यात या भानगडीत पडण्यापेक्षा मला असं वाटतं 100% मला जे आत्मविश्वास आता 2 OEP आणि उपसमितीचे मंत्रिमंडळाच्या अध्यक्ष विखे पाटील साहेब बोलले, त्याचं म्हटलं की तुमचा प्रश्न मार्गी निघेल, थोडा वेळ लागेल. त्याला वेळ म्हणजे आता. आणि इथं बसल्याच्यानंतर पुन्हा माझी एक गोष्ट लक्षात आली की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं तुमच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्याच्या नंतर की हा विषय आजच्या आज मार्गी काढा, असं त्या दिवशी CM साहेबांनी सांगितलं होतं. मला ते माहीत नव्हतं. मग असंही गफलत होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आजच्या आज विषय मार्गी काढा, संबंधित अधिकाऱ्यानं आणि MPCनं मुद्दाम एखाद्या टाळाटाळ केलेली असू शकते याची खात्री आता आपण 1-2 घंट्यात करून घेऊ. मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं असूनही केलं जात नाही, मग अधिकारी करत नाहीत की मुख्यमंत्री करत नाहीत येऊ गेले. आणि आता ज्यावेळेस हे तिकडे जातील OED साहेब असतील, विखे पाटील साहेब बोलतील, आता त्याच्यातून लक्षात येईल की याच्यात मुख्यमंत्र्याचा दोष नाही तर अधिकाऱ्यांनी टाळाटाळी केली असंही होऊ शकतं. त्यामुळं आपण आधी शंका घेण्यापेक्षा थोडा वेळ वाट बघू काय होतं काय नाही. पुन्हा येतीलच वापस, नाही आले तर बघू. त्याला बघू म्हणलं तुम्हाला म्हणजे क्लिअर सांगतो. शांततेत घ्यायचं. तुम्ही फक्त शांततेत घ्यायचं. कोणी किती येऊ द्या, काही होऊ द्या, कारण मी शांततेत घेतो. इथं एवढं सोपं नाही. रात्रीच्या सारखी वळवळी केली की राज्य असताना निघा. रात्री सारखी वळवळ पुन्हा करायची नाही.
पण शांतता कोणी सोडायची नाही, कारण तुम्ही उद्याचं आमचं भविष्य आहे. पुढं तुम्ही जर वायाला गेले आमचा काय उपयोग नाही. खरं सांगतो आम्ही, तुम्हाला वायाला जाऊ द्यायचं नाही, आम्हाला काय उपयोग. घरी आंदोलन करायची वेळ आली तुम्ही तुमच्या घरी जा निघून आम्ही आमचं बसवतो बस का. पण तुम्ही नको, तुम्हाला आम्हाला वायाला जाऊ द्यायचं नाही. आम्ही शिक्षणापासून लांब राहिलेले, नोकऱ्यापासून लांब राहिलेले पोरं 5 कोटी आहे. आम्ही बघतो ना महाराष्ट्रात काय करायचं. आणि त्यांचा काय आता निवडणूक आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुमचा मार्ग नाही काढला की नगरपालिकेला पाळले मग त्याला काय करावं, 5 लाख घ्यावं लागेल भाऊ. पुण्याची महानगरपालिका आहे, मुंबईची छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, कोल्हापूर, नाशिक, आपले सगळे पाहुणे तुला फोन करून सांगायचं कसं जास्त आहे, आपला कसा होत असतो. तुम्ही तुमच्या घरी नाही त्यांनी प्रश्न मार्गी काढला आहे ना, उद्याचा दिवस मी मला वाटतं. सरकारला करायचं असलं ना तेव्हा करतो. शनिवार नाही ना, रविवार नाही ना, मंगळवार नाही. थोडी दिली पण शंका मला वाटतं आपण त्यांच्यावरती घेऊ नये. का म्हणतो मी एवढा प्रामाणिक की मला तुमच्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं ना, मुख्यमंत्री म्हणले हे विषय लगेच मागे काढा. याकडे अधिकारी सुद्धा करू शकतो, अधिकारी नाही होत असतील पगार झाले मरणाचे त्यांना काय गरीबाचे मरून जेवण करू त्याला त्यांच्याला माहित नाही गरीबाची हागणच लावतो मागा लागला. गरीबाच्या पोटाला बेकार येतो, बिगर मीठ लावलेले शेंगदाणे खायला लावते पाहिजे. आम्हाला जर 2-4 घंटे काय बोलत नाही तर यंदा आपला पत्ता थोडा झाला का आणि त्यामुळे काय करू शकत नाही. तुला हे सांगतो साधी ठोकून सांगतो काही करू शकत नाही. आपल्याला इथं काय झालं ना, तिकडच्या गाबाला निघालं भाकरी टाकली तुमच्या उठून देऊ शकता घरी आणि आहेत सगळं येतो गाडी सगळ्या सगळ्यांनी शांत राहायचं, एवढंच फक्त तुम्ही पाळायचं. एकदा मांडी घालून बसलं एकाच करून मांडीच घालून बसायचं, पुन्हा आवडायचं म्हणजे गोंधळा गडबडीने काय होत नाही. कारण जिल्ह्या पोलिसाचा काही दोष आहे का, सरकार तिकडं ते हळूच काढी लावतं बसल्यावर, यांना दोष नाही द्यायचा. आणि तशी वेळ महाराष्ट्र आहे ना आपल्या मागे, तुम्ही पण काळजी करता. फक्त वाईट पाऊल उचलायचं नाही कोणी, बाकीचं बघूया. मला तरी वाटतं ते होईल 100% आता होईल. कारण तुम्ही गप्पा साव म्हणून उभारून मला पुन्हा बोललो मी दवाखान्यात आजारी. तुम्हाला काय सांगा, तुमच्या 10-12 केशी झाले म्हणतात पुन्हा 11 झाला त्या बिचारा झोपत आहे ना, मागूनच बसलोय मी. पुढं बोलायला लागलं तेवढं म्हणतो होय म्हटलं तेवढं केशी फुल लोड मध्ये आलं. यांचा रोग केस होत नसते कारण तुम्ही अधिकारी पोहोचते येतं मरणाचा शिकातात तुम्ही ते झालं तर झोपच आहे ना, ते पांढरं पडलं त्याला भरपूर तिला का कोणी कोणी गेला सरपंच काही अडचण नाही होत्या. हे बघा 4 जणांना जबाबदारी लागत असते कल्याण करायचं म्हणलं मी नाही का 5-6 कोटीचं कल्याण करायचं 1,000 केसी घातला. तसंच तुमच्या त्या शिकतात तुम्ही म्हणून तुमच्या लेकराचं वाटोळं होऊ देणार नाही. मी आयजी साहेबांना नाही बोलन, SP साहेबांना बोलन, तुमच्या त्या विद्यार्थ्याच्या म्हणून वापस घ्यायला त्या केसीला नाही घेऊन तुम्हाला बसूनच देणार
अर्धा डोका ते नाकडेच खाल्लं आता हातला ना तू आता हात करतो मला वर आता सांगून देऊ मी वरती बोला मुख्यमंत्र्याला नियंत्रण मार्ग लागू नये फक्त तुम्ही शांत सगळ्यांनी बघा इकडं का रस्ता चांगला काही काम नाही ना काय टेन्शन नाही त्यांना 10 वर्ष इथं बसले काय टेन्शन पहिले दुसरं काय दुसरीकडे होते का म्हणजे तुम्हाला इथून नेलं का तिकडून मी तरी आला म्हणून इथपर्यंत तो कसं नेलं इकडं त्या शेल्टरची कंपनी आपल्याला वाश होती आपण वाट बघू शांत बसा काय करतो शांत राहायचं बघू काय टेन्शन नाही घ्यायचं काय नाही काय फ्रेश राहायचं का चाकच पुस्तक वाचायचं तुम्हाला काय करायचं बघू आपण आम्ही आहेत ना लढायला काहीतरी मार्ग निघण असं वाटतं शांत राहा सगळ्यांनी आता पुलावरचा पोटे बघायला लागले पडताना दिलं खाली आणि इकडे असेल पण आता थोडा वेळ शांत बसा बघूयात काय होते तुम्हाला पुन्हा जायचंय का लावू आता आपण बस म्हणल्यावर काय तुम्ही हवा या वगैरे तुम्ही खाली बसा तुम्ही नाही यांची म्हणून मागं का ठेवायचं तुम्ही सीएम साहेब बोला ऐका तुम्ही आता साहेब तुम्ही आत्ताच बोला की विषय खूप मोठा आहे एकतर ना 1 लाख पोरं म्हणजे हे राज्यभरातले सगळ्या जाती धर्माचे लेकरं आहेत गरीबच लय शिकू देतो तुम्ही गरिबीतून आलात मला ते बोलायचंच नाही इथून आज आपण सगळे गरिबीतून चटण्या भाकरी करून मोठे केलेले लेकरं असते ते कशाला वाटलं विनाकारण एकच इयरसाठी ते पोरं आणि हे पोरं एकच ना परीक्षा देणारे पण आणि द्यायचे राहिलेले पण आपण म्हणतो का की जे पोरं आहेत त्यांची परीक्षा घेऊ नका आणि यांच्या घ्या सगळेच एकत्रित न्याय ह्या लाखभर जे 40,000 पोरं आहेत यांना त्यांना सारखाच न्याय द्या 4 तारखेला तुम्ही पेपर घेताय तर करा आज लिंक ओपन यांची घ्या 4ला आणि तुम्हाला जर नसून होत या 2-4 दिवसाच्या आत तर ही निवडणूक तुमची ही परीक्षा थोडी पुढं घ्या दोघांची संघच घ्या त्यांची न्यायची आपण पुढे त्यांना बाहेर काढा म्हणतो हो आणि तुम्हाला साहेबालाच बोलावं लागत कारण काल परवा कॅबिनेट झाली काही अडचण येत नाही चर्चेची थोडं समजून घ्या तुम्ही पण ओके वाट बघायला बरं का पण इथं ठीक टी व्ही साहेबाचा मिस कॉल पडला तर दोन्ही ओएडी सांगितलं मुख्यमंत्र्याचं जाते मुख्यमंत्र्याकडे शांत बसना बाबा
संपत्तीचा विषय शुभेच्छा माझं थांबता मला तितके वेळ मिळाला ना की आपल्याला भरपूर वेळ मिळतो आचारसंहितेचा दुसरा निरोप येते ना त्याच्यात निरोप नुसतं कशाला बोलायचं त्यांना काय आपले निरोप दिले दोन्ही वडील दिलेत मुख्यमंत्र्यांचे मला काय बोलले की आजच त्यांनी सांगितलं त्यांचे जे कोणी मोठे पाटील होते त्यांना की आजच हा मुद्दा निकाली काढायचा. ती 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे सर. ते जबाबदार आहेत, ते सीएम आहेत, एवढ्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणल्यावर मग अधिकारी जबाबदार असतात. मग त्यांनी त्याच दिवशी हा मुद्दा निकाली काढा सांगितलं. मग सर आज 2 दिवस होऊन गेले सर. मुलं किती पॅनिक पुन्हा वापस लावा बरं त्यांनी करायला हवं. हे सांगू ना आपण त्यांना असं म्हणलेत म्हणून मी स्वतः मला सांगितलं नाही माझ्यासमोर बोलले आम्हाला म्हणले आजच्याच निकाली काढतो हा मुद्दा. त्यांनी काढायला हवं. हा एक सांगत राहिलं होतं आता ते पोरं होते ना शिष्टमंडळातले आवाज येतो ना हे पोरं एक विषय सांगत राहिला ते पोरं ज्याशी सी एम साहेबाशी परवा बसले त्याविषयी सी एम साहेब त्यांना असं म्हणले की आजच्याच ही मुद्दा निकाली काढा. मला वाटतं खालचे अधिकारी मुद्दाम करेना म्हणजे ही माहिती नसेल तर माहिती द्यायला हो 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 विखे पाटलाला लावा जाणून बुजून चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. शांत राहा दादा, सगळ्यांना मंत्रालयात सीएम साहेबांच्या सगळीकडे फोन लावताय. थोडं शांत राहा. माझं स्वतःचं वय बसतं तरी पण मी ते आज काय आहे कारण मी ह्या लोकांची व्यथा बघितली. मी 4 दिवस झाले पडते. मला सलाईन लावली होती सकाळपासून 2 सलाईन चढवल्या आणि तरी पण मी इथं आली. शांत राहा, शांत थोडंसं. अरे फोन चालू साहेबांची इकडं. खाली उतर भैया, खाली उतर. कॉल येतात की आम्ही जीवन देऊ काय ते करून घेऊ. नाही नाही त्याच्यामुळे वाईट पाऊल उचलायचं नाही कोणी पोर आहे सर बरोबर आहे. कोण त्यांचा फोन पडलाय ना पुन्हा लावा अर्जंट कारण सीएम पर्यंत जायला त्याला पुन्हा वेळ लागला. कारण उपसमितीचे अध्यक्ष ते आहेत ना त्यांच्या अधिकारात सुद्धा येत नाही. आणि सर ऐका हे काय म्हणतात आम्हाला एक्झाम वेळेवरती घ्या यासाठी प्रेशर आहे. नाही आहे सर आमच्यातलं कुठलंही सहकार्याचं नाही. मी स्वतः माझं वय कुणाच्या जीवाला काय व्हायला नाही पाहिजे म्हणून पूर परिस्थितीमुळे एकदा एक्झाम यांनी 1 महिना पुढे ढकलली. यांच्या निवडणुकांचा निकाल लावायचा होता म्हणून यांनी एक्झाम पुढे ढकलली. त्यावेळेस तुम्हाला नाही जाणवलं ह्या गोष्टी पण जर आता आमच्यातल्या सहकार्यांना संधी मिळते तर आम्ही काय यांना विरोध करणार कारण आम्हाला त्यांना सोबत घेऊन चालायचं. 4 लाख विद्यार्थी हा 20,000 मुलांच्या मागं 20-40,000ची मुलं आहेत त्यांच्या मागं पाठीशी ठामपणे उभे आहेत. तुम्ही हे बघताय मग त्यांनी आम्हाला सांगावं की तुम्हाला कोण म्हणतंय की हे की आम्हाला वेळेवरती कुणीही नाही आहे सर. आम्हाला काही फरक पडणार नाही. मी स्वतः माझं वय 27 वर्ष आहे. मला काही फरक पडणार नाही जर माझ्या एखाद्या साथीदाराला जर परीक्षा द्यायची संधी मिळत असेल तर. हॅलो जय शिवराय विखे पाटील साहेब इथं आलो मी पुण्याला तिथं पण खूप प्रचंड पूर आहे. म्हणजे हे सगळं त्या नदीत त्या उड्डाणपुलाखाली सगळे विद्यार्थी आहेत तिथं भिडे पूल प्रचंड पण जवळपास हां हे विषय इतका सोपा आहे ना. परवाच्याला बैठक झाली ती शिष्टमंडळाशी मी बोललो आता सी एम साहेबासोबत. सी एम साहेब असं बोलले की तुम्ही लगेच आत्ताच्या आत्ता हा निकाली काढा हे विषय. मला वाटतं बहुत आत्ताच्या आत्ता निकाली काढा विषय असं त्या शिष्टमंडळाला संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं. मला इथं आल्यावर आत्ता माहिती झाली. हा पण हे कळणं गरजेचं होतं तुम्हाला आत्ताचं. देतो 15 मिनटं वेळ देतो तुम्हाला पण हे लय महत्त्वाचं होतं आधी की सी एम साहेब म्हणले आत्ताच्या आत्ता निकाली काढा. बहुतेक अधिकारी काढीनात. एका जे आरचा विषय 40,000 पोरं तुमच्यामुळं राज्यातले वाचते आणि सगळ्या जाती धर्माचे. माझी विनंती आहे तुम्ही ते करूनच घ्या. एक 15 मिनटं वेळ मागितला त्या ते आता 2दा मुख्यमंत्र्यांना लाईनवर घेतलं होतं त्यांनी मध्ये थांबत होते ना.
15 मिनिटं वेळ देऊ आपण. बंद करा मोबाईल गरम ते करून घेता येईल, ते मोठं नाही. हां, ते करून घेता येईल. ते करून घेता येईल, त्याचा काय मोठा विषय काय बोलायचं. बाबाकडे विषय आहे गरम लागलं ना. यांना लागत नाही का MPSC कार्यालयाला दुसरं कोणी शोधून घेऊ जवळच. दादा 6 महिन्यापासून आम्ही पाठीमागे लागलो बरं का प्रशासनाच्या. आता मी फुल ताकदीनं प्रयत्न करणार. उठू नका दादा आमच्यासाठी. लय विश्वास आहे बरं का दादा. तुमचं म्हणणं इथंच बसून राहू का? अरे गप गप नाही त्यांची एवढं नको आहे. सर्व आपल्या सगळ्यांसाठी आले असं नाही असंच बसून ठेवलं. त्याच्यानंतर ते कोण आमदार रोहित पवारला असंच बसून ठेवलं. ते आमदार कोण नाही. शांत बसा, असं काही बोलू नका. भूषण काय नाव त्याचं? औषधचा आमदार काय नाव? हां, अभिमन्यू पवारला असं बसून ठेवलं. लोंढेला असं बसून ठेवलं. एकदा बसलं ना 10 तास बसून. यांना पोरायला थोडे शांत राहते नाही, सांगून देऊ कोण असे झालेत. मग तो आणखी 15-20 मिनिटं थोडे शांत राहते. शांत बोलून घ्या, बोलून घ्या. तुला काहीच राहून ते सांगतात. हात करायचा दादा हात केला विषय आपण आता सरकारच्या दरबारात मांडला. मी अगोदर सगळं विद्यार्थ्यांची समजून घेतलंय आणि तुमची सगळी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोन्ही नियोजनाला सांगितले. त्यांनी सांगितलं आता आम्ही तिकडे जातो त्यांच्याकडे. आपण आता विखे पाटील साहेबांना सुद्धा सांगितलं. त्यांनी एक 15-20 मिनिटाचा वेळ आपल्याला मागितलाय की आम्ही तिकडचा निरोप देतो. आणि जे तुमच्या मनातलं आहे ते मी तुमच्या या विद्यार्थ्याचं ऐकून बोललो की एकतर जानेवारी डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी तुमची जाहिरात करायला पाहिजे. त्यावेळेस निवडणुका होत्या किंवा अतिवृष्टी होती, सरकार पुढे अनेक अडचणी होत्या, म्हणून सरकारनं ते जुलैमध्ये काढल्या. म्हणजे 7-8 महिन्याचा गॅपने जी जाहिरात काढली गेली ही सरकारच्या चुकीमुळे याच्यात विद्यार्थ्याची काही चूक नाही. मग आता जर सरकारची चूक आहे तर सरकार दुरुस्त पण करू शकते. सरकार याच्यामध्ये तुम्हाला लिंक ओपन करून देऊ शकतं, तुम्हाला 1 वर्षाची सवलतही देऊ शकतं. आणि JR काढायचा जर विषय असेल तर JR काढायचा माहिती ना अडचण नाही, कारण परवा त्याला कॅबिनेट झाली तिथंच काय आचारसंहिता झाली. याच्यात या भानगडीत पडण्यापेक्षा मला असं वाटतं 100% मला जे आत्मविश्वास आता 2 ओळीचे आणि उपसमितीचे मंत्रिमंडळाच्या अध्यक्ष विखे पाटील साहेब बोलले, त्याचं म्हटलं की तुमचा प्रश्न मार्गी निघेल, थोडा वेळ लागेल. त्याला वेळ म्हणजे आता. आणि इथं बसल्याच्या नंतर पुन्हा माझी एक गोष्ट लक्षात आली
की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं तुमच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्याच्या नंतर की हा विषय आजच्या आज मार्गी काढा असं त्या दिवशी सीएम साहेबांनी सांगितलं होतं. मला ते माहीत नव्हतं. मग असंही गफलत होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आजच्या आज विषय मार्गी काढा. संबंधित अधिकाऱ्यानं आणि एमपीसीनं मुद्दाम एखाद्या टाळाटाळ केलेली असू शकते याची खात्री आता आपण 1-2 घंट्यात करून घेऊ. मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं असूनही केलं जात नाही. मग अधिकारी करत नाहीत की मुख्यमंत्री करत नाहीत देऊ गेले. आणि आता ज्यावेळेस हे तिकडे जातील ओएडी साहेब असतील विखे पाटील साहेब बोलतील आता त्याच्यातून लक्षात येईल की याच्यात मुख्यमंत्र्याचा दोष नाही तर अधिकाऱ्यांनी टाळाटाळी केली असंही होऊ शकतं. त्यामुळं आपण आधी शंका घेण्यापेक्षा थोडा वेळ वाट बघू काय होतं काय नाही. पुन्हा येतीलच वापस नाही आले तर बघू त्याला बघू म्हणलं तुम्हाला म्हणजे क्लिअर सांगतो. शांततेत घ्यायचं. तुम्ही फक्त शांततेत घ्यायचं. कोणी किती येऊ द्या आई होऊ द्या कारण मी शांततेत घेतो. इथं एवढं सोपं नाही ना. रात्रीच्या सारखी वळवळी केली की राज्य असताना रात्री सारखी वळवळ पुन्हा करायची नाही. पण शांतता कुणी सोडायची नाही कारण तुम्ही उद्याचं आमचं भविष्य पुरं तुम्ही जर वायाला गेले आमचा काय उपयोग नाही. खरं सांगतो आम्ही तुम्हाला वायाला जाऊ द्यायचं नाही. आम्हाला काय उपयोग घरी आंदोलन करायची वेळ आली तुम्ही तुमच्या घरी जा निघून आम्ही आमचं बसवतो बस का. पण तुम्ही नको तुम्हाला आम्हाला वाया जाऊ द्यायचं नाही. आम्ही शिक्षणापासून लांब राहिलेले नोकऱ्यापासून लांब राहिलेले पोरं 5 कोटी आहे. आम्ही बघतो ना महाराष्ट्रात काय करायचं. त्यांचा काय आता निवडणूक आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुमचा मार्ग नाही काढला की नगरपालिकेला पाळले मग त्याला काय करावं 5 लाख घ्यावं लागेल भाऊ. पुण्याची महानगरपालिका आहे मुंबईची छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर नाशिक ते सगळे पाहुणे तुला फोन करून सांगायचं तसं जास्त आहे. मग आपला तास कसा होत असतो. तुम्ही तुमच्या घरी नाही त्यांनी प्रश्न मार्गी काढला आहे ना उद्याचा दिवस मी म्हणत नाही. सरकारला करायचं असलं ना तेव्हा करतो. शनिवार नाही ना रविवार नाही ना मंगळवार नाही. थोडी पण शंका मला वाटतं आपण त्यांच्यावरती घेऊ नये. का म्हणतो मी एवढा प्रामाणिक की मला तुमच्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं ना मुख्यमंत्री म्हणले हे विषय लगेच मार्गी काढा. याकडे अधिकारी सुद्धा करू शकतो. अधिकारी झोट असतील पगार झाले तुम्हाला नसेल त्यांना काय गरीब दिली तर मरून जीवन धरून त्याला दिले त्यांच्याला माहित नाही गरीबाची हागणच लावतो मागा लागला. गरीबाच्या पोटाला बेकार येतो. बिगर मीठ लावलेले शेंगदाणे खायला लावले पाहिजे. आम्हाला जर 2-4 घंटे काय बोलत नाही तर यंदा आपला पत्ता सुरू झाला का
त्यामुळे काय करू शकत नाही. तुला हे सांगतो साधी ठोकून सांगतो काहीच करू शकत नाही. आपल्याला इथं काय झालं ना तिकडच्या गावाला निघालं भाकरीच्या खाली तुमच्या उठून जाऊ शकता घरी आणि ऐकतो येतो गाडी इथल्या सगळ्यांनी शांत राहायचं एवढंच फक्त तुम्ही पाळायचं. एकदा मांडी घालून बसलं एकाच करून मांडीच घालून बसायचं पुन्हा आवडायचं म्हणजे गोंधळाला गडबडीने काय होत नाही. कारण जिल्ह्या पोलिसाचा काही दोष आहे का सरकार तिकडं ते हळूच काढी लावतं बसल्यावर यांना दोष नाही द्यायचा. आणि तशी वेळ महाराष्ट्र आहे ना आपल्या माझा तुम्ही पण काळजी करता फक्त वाईट पाऊल उचलायचं नाही कोणी. बाकीचं बघूयात. मला तरी वाटतं ते होईल 100% आता होईल. कारण तुम्ही गप्पा म्हणून उभा राहून मला पुन्हा बोललो मी दवाखान्यात आजारी तुम्हाला काय सांगा तुमच्या 10-12 केशी झाले म्हणतात पुन्हा 11 झाला त्या बिचारा झोपत आहे ना मागूनच बसले. मी पुढं बोलायला लागलं तेवढं म्हणतो होय म्हटलं तेवढं केशी फुल लोड मध्ये आलं यांचा रोग केस होत नसते कारण तुम्ही आधी जरी पोहोचते तर मरणाचा शिकातात तुम्ही ते झालं तर झोपच येण्याचे पण रात भरपूर तिला का करून पोलीस गेला असत पण काही अडचण नाही. हे बघा 4-2 जणांना जावं लागत असतं कल्याण करायचं म्हणलं मी नाही का 5-6 कोटीचं कल्याण करायचं नाही तुम्ही घालात की तसंच तुमच्या त्या शिकतात तुम्ही म्हणून तुमच्या लेकराचं वाटोळं होऊ देणार नाही. मी आयजी साहेबांना नाही बोलन SP साहेबांना बोलून तुमच्या त्या विद्यार्थ्याच्या म्हणून वापस घ्यायला तुम्हाला बसूनच देणार समजून अर्धा डोका ते याकडेच खाल्लं आता हातलं ना आता हात करतो मला वर सांगून देऊ मी वरती बोला मुख्यमंत्र्याला आणि नियंत्रण मार्ग लागू नये फक्त तुम्ही शांत सगळ्यांनी बसा. इकडं का रस्ता चांगला काही काम नाही ना काय टेन्शन नाही चांगलं 10 वर्ष इथं बसलेले काय टेन्शन पहिले दुसरं काय दुसरीकडे होते का तुम्हाला इथून गेलं का तिकडून मी तरी आल्याला म्हणलं इतकं पर्यंत तो कसं नेलं इकडं त्या शेल्टाची कंपनी घेऊन वास होती कामच व्हायचा अंदाज आपण वाट बघू शांत बसा. काय करतात शांत राहायचं बघू काय टेन्शन नाही घ्यायचं काय नाही काय फ्रेश राहायचं का चाकच पुस्तक वाचायचं तुम्हाला काय करायचं बघू आपण आम्ही आहेत ना लढायला काहीतरी मार्ग निघाल असं वाटतं शांत राहा सगळ्यांनी. पडताना ते खाली आणि
वर कशाला वर खाली आहे? जागा नाही, पहिली चला आता थोडा वेळ शांत बसा, बघूयात काय होते. तुम्हाला पुन्हा जायचंय का? छोट्या कडेला लावू आता आपण बस म्हणल्यावर काय आहे? तुम्ही हवाया वगैरे तुम्ही खाली बसा बस. तुम्ही जास्त वेळ बडबड करता बरं. नाही यांची म्हणून मागं का ठेवायचं. तुम्ही सीएम साहेब बोला, ऐका तुम्ही आता साहेब, तुम्ही आत्ताच बोला की विषय खूप मोठा आहे. एकतर ना 1 लाख पोरं म्हणजे हे राज्यभरातले सगळ्या जाती धर्माचे लेकरं आहेत. गरीबच लय शिकू देतो. तुम्ही गरिबीतून आलात, मला ते बोलायचंच नाही इथून. आज आपण सगळे गरिबीतून चटणी भाकरी करून मोठे केलेले लेकरं असते ते कशाला वाटलं विनाकारण एकच यासाठी. ते पोरं आणि हे पोरं एकच ना, परीक्षा देणारे पण आणि द्यायचे राहिलेले पण. आपण म्हणतो का की जे पोरं आहेत त्यांची परीक्षा घेऊ नका आणि यांच्या घ्या, सगळेच एकत्रित न्याय. ह्या लाखभर जे 40,000 पोरं आहेत यांना आणि त्यांना सारखाच न्याय द्या. 4 तारखेला तुम्ही पेपर घेताय तर करा आज लिंक ओपन यांची, घ्या 4ला. आणि तुम्हाला जर नसून होत या 2-4 दिवसाच्या तर ही निवडणूक तुमची ही परीक्षा थोडी पुढं घ्या, दोघांची संघच घ्या त्यांची न्यायची. आपण पुढे त्यांना बाहेर काढा म्हणतो. आणि हो आणि हे तुम्हाला साहेबालाच बोलावं लागत, कारण काल परवा कॅबिनेट झाली, काही अडचण येत नाही आचारसंहितेची. थोडं समजून घ्या तुम्ही पण. ओके वाट बघायला बरं का पण इथं. ठीक ते विखे साहेबाचा मिस कॉल पडला. दोन्ही ओएडी सांगितलं मुख्यमंत्र्याचं, जातील मुख्यमंत्र्याकडे. निरोप येते ना देतात. निरोप नुसतं कशाला बोलायचं त्यांना काय. आपले निरोप दिले, दोन्ही ओएडी दिलेत मुख्यमंत्र्यांचे. की आजच हा मुद्दा निकाली पाहिजे. ते 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे सर. ते जबाबदार आहेत, ते सीएम आहेत, तेवढ्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणल्यावर मग अधिकारी जबाबदार असतात. मग त्यांनी त्याच दिवशी हा मुद्दा निकाली काढा सांगितलं. मग सर आज 2 दिवस होऊन गेले सर. मुलं किती पॅनिक. पुन्हा वापस लावा बरं त्यांनी करायला हवं. हे सांगू ना आपण त्यांना असं म्हणलेत म्हणून. मी स्वतः मला सांगतो ते माझ्यासमोर बोलले. आम्हाला म्हणले आजच्याच निकाली करतो त्यांनी करायला हा एक सांगत राहिलं होतं. आता ते पोरं होते ना शिष्टमंडळातले, आवाज येतो ना, हे पोरं एक विषय सांगत राहिला. ते पोरं ज्याविषयी सीएम साहेबाशी परवा बसले त्याविषयी सीएम साहेब त्यांना असं म्हणले की आजच्याच ही मुद्दा निकाली काढा. मला वाटतं खालचे अधिकारी मुद्दाम करेना, म्हणजे ही माहिती नसेल तर माहिती द्यायला. हो विखे पाटलाला लावा. जाणून बुजून चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. शांत राहा दादा. सगळ्यांना मंत्र्यात सीएम साहेबांच्या सगळीकडे फोन लावताय. थोडं शांत राहा. माझं स्वतःचं वय बसतं तरी पण मी ते आज काय आहे, कारण मी ह्या लोकांची व्यथा बघितली. मी 4 दिवस झालं पडते. मला सलाईन लावली होती सकाळपासून. 2 सलाईन चढवल्यात आणि तरी पण मी इथं आली. शांत राहा, शांत थोडंसं. अरे फोन चालू साहेबांची खाली उतर भैया, खाली उतर. नाही त्याच्यामुळे वाईट पाऊल उचलायचं नाही कोणी पोर आहे. सर बरोबर आहे. कोण त्यांचा फोन पडलाय ना. पुन्हा लावा अर्जंट, कारण सीएम पर्यंत जायला त्याला पुन्हा वेळ लागत. उपसमितीचे अध्यक्ष ते आहेत ना, त्यांच्या अधिकारात सुद्धा येत नाही. आणि सर ऐका, हे काय म्हणतात आम्हाला एक्झाम वेळेवरती घ्या यासाठी प्रेशर आहे. नाही आहे सर, आमच्यातलं कुठलंही सहकार्य असं नाही. मी स्वतः माझं वय कोणाच्या जीवाला काय व्हायला नाही पाहिजे म्हणून पूर परिस्थितीमुळे एकदा एक्झाम यांनी 1 महिना पुढे ढकलली. यांच्या निवडणुकांचा निकाल लावायचा होता म्हणून यांनी एक्झाम पुढे ढकलली. त्यावेळेस तुम्हाला नाही जाणवलं त्या गोष्टी.
पण जर आता आमच्यातल्या सहकाऱ्यांना संधी मिळते तर आम्ही काय यांना विरोध करणार, कारण आम्हाला त्यांना सोबत घेऊन चालायचं. 4 लाख विद्यार्थी हा 20,000 मुलांच्या मागं 20-40,000 मुलं आहेत, त्यांच्या मागं पाठीशी ठामपणे उभे आहेत. तुम्ही हे बघताय, मग त्यांनी आम्हाला सांगावं की तुम्हाला कोण म्हणतंय की आम्हाला वेळेवरती कुणीही नाही आहे सर. आम्हाला काही फरक पडणार नाही. मी स्वतः माझं वय 27 वर्षे, मला काही फरक पडणार नाही जर माझ्या एखाद्या साथीदाराला जर परीक्षा द्यायची संधी मिळत असेल तर. हॅलो, जय शिवराय. विखे पाटील साहेब, इथं आलो मी पुण्याला. तिथं पण खूप प्रचंड पूर आहे. म्हणजे हे सगळं त्या नदी, त्या उड्डाणपुलाखाली सगळे विद्यार्थी आहेत तिथं. भिडे पूल प्रचंड. पण जवळपास हां, हे विषय इतका सोपा आहे ना. परवाच्याला बैठक झाली, ती शिष्टमंडळाशी मी बोललो आता CM साहेबासोबत. CM साहेब असं बोलले की तुम्ही लगेच आत्ताच्या आत्ता हा निकाली काढा हे विषय. मला वाटतं आत्ताच्या आत्ता निकाली काढा विषय, असं त्या शिष्टमंडळाला संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं. मला इथं आल्यावर आत्ता माहिती झाली. हा, पण हे कळणं गरजेचं होतं तुम्हाला आत्ताच. देतो 15 मिनटं वेळ देतो तुम्हाला, पण हे लय महत्त्वाचं होतं आधी की CM साहेब म्हणले आत्ताच्या आत्ता निकाली काढा. बहुतेक अधिकारी काढीनात. एक JRचा विषय, 40,000 पोरं तुमच्यामुळं राज्यातले वाचते आणि सगळ्या जाती धर्माचे. माझी विनंती आहे तुम्ही ते करूनच घ्या. एक 15 मिनटं वेळ मागितला त्या. ते आता 2दा मुख्यमंत्र्याला लाईनवर घेतलं होतं त्यांनी, मध्ये मध्ये थांबत होते ना. 15 मिनटं वेळ देऊ. बंद करा मोबाईल गरम ते करून घेता येईल, ते मोठं नाही. ते करून घेता येईल, त्याचा काय मोठा विषय. काय बोलायचं. बाबाकडे विषय आहे गरम लागलं ना. यांना लागत नाही का MPSC कार्यालयाला दुसरं कोणी शोधून घेऊ. दादा 6 महिन्यापासून आम्ही पाठीमागे लागलो बरं का प्रशासनाच्या. आता मी फुल ताकदीनं प्रयत्न करणार. उठू नका दादा आमच्यासाठी. लय विश्वास आहे बरं का दादा. तुमचं म्हणणं इथंच बसून राहू का? अरे गप गप नाही त्यांची एवढं नको सर्व आपल्या सगळ्यांसाठी आले. असं बसून ठेवलं, त्याच्यानंतर ते कोण आमदार रोहित पवारला असंच बसून ठेवलं. ते आमदार कोण शांत बसा, असं काही बोलू नका. भूषण काय नाव त्याचं, औषधचा आमदार काय नाव, अभिमन्यू पवारला असं बसून ठेवलं, लोंढेला असं बसून ठेवलं. एकदा बसलं ना 10 तास बसून. यांना पोरायला थोडे शांत राहते नाही का, सांगून देऊ कोण असे झालेत. मग तो आणखी 15-20 मिनिटं थोडे शांत राहते. शांत बोलून घ्या काहीच राहून ते सांगतात. हात करायचा दादा हात केला
विषय आपण आता सरकारच्या दरबारात मांडला. मी अगोदर सगळं विद्यार्थ्यांनी समजून घेतलंय आणि तुमची सगळी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोन्ही नियोजनाला सांगितले. त्यांनी सांगितलं आता आम्ही तिकडे जातो त्यांच्याकडे. आपण आता विखे पाटील साहेबांना सुद्धा सांगितलं. त्यांनी एक 15-20 मिनिटाचा वेळ आपल्याला मागितलाय की आम्ही तिकडचा निरोप देतो. आणि जे तुमच्या मनातलं आहे ते मी तुमच्या या विद्यार्थ्याचं ऐकून बोललो की एकतर जानेवारी डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी तुमची जाहिरात करायला पाहिजे. त्यावेळेस निवडणुका होत्या किंवा अतिवृष्टी होती, सरकार पुढे अनेक अडचणी होत्या, म्हणून सरकारनं ते जुलैमध्ये काढल्या. म्हणजे 7-8 महिन्याचा गॅपने जी जाहिरात काढली गेली ही सरकारच्या चुकीमुळे याच्यात विद्यार्थ्याची काही चूक नाही. मग आता जर सरकारची चूक आहे तर सरकार दुरुस्त पण करू शकते. सरकार याच्यामध्ये तुम्हाला लिंक ओपन करून देऊ शकतं, तुम्हाला 1 वर्षाची सवलतही देऊ शकतं. आणि JR काढायचा जर विषय असेल तर JR काढायला माहिती ना अडचण नाही, कारण परवा त्याला कॅबिनेट झाली तिथंच काय आचारसंहिता झाली. याच्यात या भानगडीत पडण्यापेक्षा मला असं वाटतं 100% मला जे आत्मविश्वास आता 2 OMP आणि उपसमितीचे मंत्रिमंडळ